पंडित जरी भारतीय जनता पार्टी जनसंघ रूपात 51ला स्थापन झाली असेल तरी 77ला ज्या वेळेला कंबाईन गव्हर्नमेंट येण्यासाठी सगळ्यांनी निर्णय केला की आपापले पक्ष विसर्जित करा. सगळ्यांनी आपले पक्ष विसर्जित केले, जनसंघाने विसर्जित केला. जनता दल नावाचं नवीन नाव धारण केलं. नांगरदारी शेतकरी हे चिन्ह धारण केलं. जनसंघाचं चिन्ह दिवा होतं. त्यानंतर 3 वर्ष सरकार चाललं, थोडी भांडापण झाली वैचारिक. आणि 80ला भारतीय जनता पार्टीने केवळ चिन्ह नवीन पक्ष स्थापन केला. त्याला 46 वर्ष पूर्ण झाली. तो वर्धापन दिन आज मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करतो. महाराष्ट्रामध्ये काही लाख कार्यकर्त्यांनी घरावर भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावलेले आहेत. या व्यतिरिक्त सेवा ह्या शीर्षकाखाली खूप कामं चालू आहेत. विशेषतः ज्यांच्यामुळे पार्टी वाढली त्या सगळ्यांचे सन्मान सर्व ठिकाणी आता सांगलीला जाण्यात आले असे चालले आहेत. त्यामुळे तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि नागरिकांना भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या शुभेच्छा. दादा, बारामती आणि राहुरी दोन्ही मतदार बारामतीमध्ये विशेषतः काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे. तिकडे पलीकडे सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार देण्याची तयारी आहे. असे फॉर्म भरले जुनी भेटीगाठी बोलणी सुरू आहेत. बऱ्याच वेळेला राजकीय पक्ष राजकारण या शब्दाचा एक अर्थ समजून घ्या. राजकारण म्हणजे राज आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये ज्या काही युक्त्या असतात त्याच्यामध्ये भरून ठेवायचा असतो. भविष्यात काही मागायचं असतं, काही वस्तू मागायची असते, काही शब्द मागायचे असते. माझं असं म्हणणं आहे की अजूनही सगळे मागे घेऊन दोन्हीकडे बिनविरोध देतील. नाही घेतलं तर होईल. दोन्ही ठिकाणी बारामतीकर जे काही वनवेज असतात, राहुरीला पण आमच्या कर्डिलेंनी ज्या मुलालाच तिकीट मिळालं. आम्ही जिंकू. पण तुम्हाला अजूनही आशा आहे, प्रयत्न केले जाणार आहेत. माणूस तू आणि मी सुद्धा शेवटच्या आशेपर्यंत नव्हतो. तू पण चल आता. आणि 3 वर्ष निवडणुकांनी आहे, कशा पद्धतीनं काम करायचं आहे, काय वाटतं कशा पद्धतीनं पुन्हा जोडेल? असं आहे की जर जे स्वप्न मोदीजी घेऊन निघालेले ते 47 साली देश आर्थिकदृष्ट्या जगात 1 नंबरवर न्यायचं आणि ते आत्तापर्यंत वाटत असेल की हे करतील की नाही, पण अंतराळावर तिसऱ्यावर आणला जातो. तर तो करायचा असेल तर मधल्या काळातली सगळी सरकारं भारतीय जनता पार्टी राज्य केंद्र यावी लागतात. त्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या मी मांडल्या. एक आहे बूथ प्रमुख नीट करून घेणं, त्याच्या आधारे SIR नीट करून घेणं आणि नेत्यांनी मतदारसंघाचं डिलिमिटेशनकडे लक्ष द्यावं. हे झालं तर मग 29, 34, 39, 44 किंवा 49 हे काय अवघड आहे असं मला वाटत नाही. तर निवडणूक हे एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये लोकांशी संपर्क, लोकांशी संवाद हे महत्त्वाचं आहे. तसं ज्यांच्याशी संवाद साधायचं त्यांनी नावं तर मतदारांची असायला पाहिजे. SIR मध्ये कार्यकर्ते लक्ष देणार तर अरे हे नाव असताना तर आपल्यालाच पडणार यार, नंतर बघून काय उपयोग आहे. मी मुलासाहेबांनी इतिहास मांडला, मी भविष्य मांडला. ओके.